आज मी तुम्हाला वरणफळं दाखवणार आहे. शिजवलेली डाळ, तूर डाळ, हिंग, लसूण, बारीक पेस्ट केलेली, ही काळा मसाला आपला रोजचा, खोबऱ्याचं बारीक कुटलेलं खोबरं, हळद, कोथिंबीर बारीक कापून घेतलेली, जिरी आणि मोहरी फोडणीसाठी आणि घट्ट कणिक मळून 10 मिनिट ठेवायची. तर मी तेल घालणार आहे. तेल थोडंसं घालायचं, जास्त पण नाही, कारण वरून तूप घालायचं आहे. नंतर मोहरी टाकणार अगोदर, मोहरीला वेळ लागतो. नंतर 1-2 मिनिटांनी जिरे घालणार. हिंग, हळद, डाळ घालायची. हे वरण घालून घ्यायचं असं. त्याच्यामध्ये लसूण घालायचा कच्चा, वास येण्यासाठी. फोडणीत घातला तर वास कमी येतो. खोबरं पण कच्चच घालायचं वरून, उकळीमध्ये चांगलं शिजतं. नंतर काळा मसाला घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि याला छान उकळी येऊ द्यायची. तेलामध्ये साहित्य घातलं नाही मी, कारण ते कच्चं घातल्यानंतर वास खूप छान येतो. आता हे उकळी आलेली आहे. आता आपण एकदम छान पातळ अशी चपाती बनवून घ्यायची. छान चपाती झालेली आहे. आता हे वरणातल्या चकुल्या किंवा फळं, वरण फळं पण बोलतात, चकुल्या पण बोलतात, अशा कट करायच्या. पातळ लाटल्यामुळे चांगलं शिजलं जातं. आता हे उकळी तसं एक एक सोडायचं, एकमेकाला चिकटत नाही. पण भाजी चपाती खाऊन कंटाळा आलेला असतो. वरण फळं छान लागतात, गरम गरम खायची. थोडासा बारीक ठेवायचा गॅस आणि नंतर दुसरं कट करून टाकायचं. आता ह्याच्यामध्ये हे शिजलेलं आहे. आता असा पातळ रस्सा ठेवायचा जास्त, कारण हे नंतर थंड होईल. जसं जसं थंड होईल तसं तसं घट्ट होतं. एकदा हलवून घ्यायचं छान आणि ह्याच्यामध्ये वरून तूप घालायचं. कोणी कसं पण घेऊ शकतं, ताटात घेतल्यानंतर पण घेतलं तरी चालेल. तूप मात्र थोडं जास्तच घालायचं आणि कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा, एकदा हलवून.
ही झाल्या तयार वरणातल्या चकुल्या किंवा वरणफळं. आता हे खायला घेतात. हे असं वरून तूप पण टाकू शकता. तूप घातल्यानंतर टेस्ट येते छान. हे तयार वरणफळं खायला एकदम टेस्टी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आईज किचनला फॉलो करा.